नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग कसं करायचं। आता स्कॅल्पिंग म्हणजे काय, फास्टली जे ट्रेड आपण एक्झिक्यूट करतो, क्लोज करतो, त्याला आपण स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणतो। स्कॅल्पिंगमध्ये टाइम फ्रेम कोणता यूज करायचा, हा सेटअप इंडेक्ससाठी महत्त्वाचा आहे की स्टॉकसाठी, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर अजून धन मराठीला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन धन मराठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढे फ्युचरमध्ये जेवढे पण आपले व्हिडिओ येतील हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। मी सिंपल स्क्रीनवर tv.dhan.co लॉग इन केल्यानंतर हा जो आपण स्कॅल्पिंग सेटअप जो बघणार आहे, हा स्कॅल्पिंग सेटअपला आपण काही टाइम फ्रेम आणि काही कॅन्डलचे स्ट्रक्चर फॉलो करणार आहे। हा स्कॅल्पिंग सेटअप कशात सगळ्यात जास्त तुम्हाला जास्त त्याचा बेनिफिट मिळेल, हा स्कॅल्पिंग सेटअप तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टी 50 मध्ये यूज केला किंवा बँक निफ्टी मध्ये यूज केला तर तुम्हाला सगळ्यात जास्त त्याचा बेनिफिट मिळेल। स्टॉकमध्ये पण हा सेटअप वर्क होतो, पण स्टॉकमध्ये तुम्हाला स्टॉक सर्चिंग आणि ट्रेंडिंग स्टॉक फाइंड आउट करणं मोस्ट इम्पॉर्टंट असतं। जर एखादा स्टॉक किंवा मार्केट साइडवेज गेलं आणि इथे प्रीमियम आपला डीके होणार आहे आणि ॲक्च्युली तो ऑप्शन बायरचा लॉस असतो, स्कॅल्परला तिथे बेनिफिट होणार नाही। त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्टॉकमध्ये हा सेटअप फॉलो करणार आहे त्यावेळेस तुम्हाला नेहमी ट्रेंडिंग स्टॉकच शोधायचा, पण इंडेक्समध्ये तुम्ही निफ्टी 50, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन गोष्टींमध्ये फॉलो करू शकता, इवन फिन निफ्टीमध्ये पण फॉलो करू शकता। सेटअपसाठी तुम्हाला टाइम फ्रेम कोणता यूज करायचा, सेटअपसाठी तुम्हाला 3 मिनिट्स किंवा 1 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो करायचा। आपण इथे टाइम फ्रेम 3 मिनिट्सचा सिलेक्ट करत आहे। तुम्हाला जर ॲक्युरेट रिझल्ट हवा असेल आणि बेस्ट रिझल्ट हवा असेल तर तुम्ही 3 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो करा। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इथे डीके वाला जो किंवा थीटा जो आपला डीके होतो आणि प्रीमियम जो मेल्ट होतो ते तुम्हाला जर अवॉइड करायचं असेल तर सिंपल तुम्ही हा ट्रेड घेतल्यानंतर 15-20 मिनिटं तर फार अर्धा तासामध्ये क्लोज करा। हा सेटअपसाठी आपण टाइम फ्रेम क्लिअर केला, टाइम फ्रेम आपण 3 मिनिटचा यूज करणार आहे। सेकंड थिंग, ह्या सेटअपसाठी तुम्हाला काय चूज करायचं, जेव्हा पण तुम्ही बाईंग करणार त्यावेळेस तुम्हाला कंटिन्युअसली 3 ग्रीन कलरच्याच कॅन्डल सिलेक्ट करायच्या। ज्यावेळेस तुम्ही सेल करणार त्यावेळेस तुम्हाला रेड कलरच्याच 3 कॅन्डल मॅटर करतात। मी ते स्क्रीनवर लिहिले, त्या अकॉर्डिंग तुम्ही ते नोट डाऊन करू शकता। तर सगळ्यात पहिली कंडिशन काय, टाइम फ्रेम 3 मिनिट्स यूज करायचा, 1 मिनिट पण यूज करू शकता, पण तुम्हाला जर तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी इन्क्रीज करायची असेल तर सगळ्यात जास्त बेस्ट 3 मिनिट्सचा टाइम फ्रेम। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बाईंग करणार, बाईंगसाठी तुम्हाला ग्रीन कलरच्या 3 कॅन्डल रिक्वायर आहे आणि जेव्हा तुम्ही सेलिंग करणार तेव्हा रेड कलरच्या 3 कॅन्डल रिक्वायर आहे। म्हणजे हा पूर्ण सेटअप फॉर्म होण्यासाठी 9 मिनिट्स किंवा 9 मिनिटचा टाइम फ्रेम रिक्वायर आहे। आणि त्याच्यानंतर ह्या सेटअपमध्ये तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट काय यूज करणार, ज्या तुम्ही 3 कॅन्डल फॉलो केला त्या कॅन्डलचा सेकंड कॅन्डल किंवा थर्ड कॅन्डलचा हाय किंवा लो बाईंग असेल तर तुमचा सेकंड किंवा थर्ड कॅन्डलचा लो एसएल असणार, सेलिंग असेल तर सेकंड किंवा थर्ड कॅन्डलचा हाय तुमचा एसएल असणार। आता टार्गेट किती प्लॅन करणार, टार्गेट साधारण ह्या सेटअपमध्ये जर तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असेल, सेन्सेक्समध्ये ट्रेड करत असेल, स्पेशली आपण निफ्टीची गोष्ट करू, जर तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करत असेल तर निफ्टीमध्ये तुम्हाला आरामात 20 ते 25 पॉईंट ते साधारण 60 पॉईंटपर्यंत रॅली मिळते। मार्केट फार जास्त ट्रेंडिंग असेल तर इवन 100 पॉईंट प्लस पण रॅली बघायला मिळते। पण नॉर्मल डेजला मार्केट जर होलाटाईल नसेल आणि डायरेक्शन मार्केट असेल तर वन साईड मूव्ह आला तर हा सेटअप खूप छान आणि व्यवस्थित वर्क करतो। आता तुम्ही इथे जर 1:1 फॉलो केला आणि 1:2 जरी फॉलो केलं तरी चालेल, स्टॉप लॉस ट्रेल करून तुम्ही तुमच्या गोष्टी पुढे कंटिन्यू करू शकता। तर सेटअपसाठी ज्या 3 कॅन्डलची मी गोष्ट केली त्या कोणत्या 3 कॅन्डल रिक्वायर आहे त्यात मी तुम्हाला पहिला स्क्रीनवर आयडेंटिफाय करून देते। जसं की इथे तुम्ही बघू शकता, ही फर्स्ट कॅन्डल, ही सेकंड कॅन्डल आहे आणि ही थर्ड कॅन्डल आहे। तर ह्या टाईपच्या 3 कॅन्डल आपल्याला रिक्वायर आहे। आता ह्या केसमध्ये तुम्ही बघू शकता एक रेड कॅन्डल जी आहे ती थोडीशी मोठी आहे, ती जर अजून थोडी छोटी असेल तर जास्त बेस्ट आहे आपल्यासाठी, पण तरी पण ओके सेटअप आहे। ह्या अशा 3 कॅन्डल तुम्हाला सेलिंगसाठी रिक्वायर आहे। याच्यापेक्षा जर छोट्या कॅन्डलचा सेटअप असेल तरी अजून ओके। ज्यावेळेस तुम्ही बाईंग करणार, बाईंगसाठी पण तुम्हाला अशा ग्रीन 3 कॅन्डल रिक्वायर आहे। याच्यापेक्षा जर कॅन्डलची साईज छोटी असेल तर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये जास्त विनिंग प्रोबॅबिलिटी किंवा जास्त ट्रेडचं टार्गेट घ्यायला मिळतं। सेम ॲज इट इज तुम्ही इथे बघू शकता, ह्या 3 रेड कॅन्डल आहे, ह्या तुम्हाला अशा टाईपचा सेटअप हवा, असा सेटअप असेल तरच तुम्हाला फॉलो करायचा। इथे तुम्ही बघू शकता एक 3 कॅन्डलचा सेटअप बनला, पण एका कॅन्डलची बॉडीला विक खूप मोठी आहे आणि बॉडी फार छोटी, तर हा सेटअप आपल्यासाठी व्हॅलिड नाही। तर हा सेटअप जस्ट तुम्हाला 3 मिनिट्स टाइम फ्रेममध्ये शोधायचा आहे। त्यावेळेस तुम्ही सिंपल धनमध्ये जे तुम्हाला स्कॅल्परचं ऑप्शन येतं, या स्कॅल्परच्या ऑप्शनवर क्लिक करून आरामात तुम्ही इथून तुमची ऑर्डर पंच करू शकता।
जसं आता हा सेटअप ज्यावेळेस मार्केट बेरिश असेल तर बेरिश डायरेक्शन किंवा डाऊन ट्रेंडिंग असेल त्यावेळेस हा सेटअप फार चांगला वर्क करतो. ज्यावेळेस मार्केट बुलिश असेल त्यावेळेस बाईंग साईडला हा सेटअप फार अत्यंत भारी, अत्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट देतो. तर आपण सेलिंग आणि बाईंग दोन्ही पण साईड बघूया. तर सगळ्यात पहिलं तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, तिन्ही पण कॅन्डल ह्या रेड कॅन्डल फॉर्म झाल्या. सगळ्यात पहिले ह्या 3 कॅन्डल जेव्हा फॉर्म झाल्या त्यानंतर आपल्याला ट्रेड कधी घ्यायचा, ज्या वेळेस याची 4th कॅन्डलची ओपनिंग होणार त्या ओपनिंगला आपण ट्रेड प्लॅन करणार. रेड कॅन्डल, देन रेड कॅन्डल, अगेन रेड कॅन्डल, तिन्ही पण कॅन्डलची साईज ओके. त्याच्यानंतर 4th कॅन्डलच्या ओपनिंगला आपण ट्रेड घेणार. स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण किती फॉलो करणार. स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण, आता हा आपला सेलिंग साईडचा ट्रेड आहे तर सेकंड कॅन्डलचा हाय किंवा थर्ड कॅन्डलचा हाय आपला एसएल असणार. सपोज मी तर थर्ड कॅन्डलचा हाय एसएल फॉलो केला तर ऑलमोस्ट तो 34 पॉईंट किंवा 34 रुपयाचा माझा एसएल आहे. तर तेवढाच मला टार्गेट पण इव्हन प्लॅन करायचं. तर 34 झाल्यानंतर इव्हन मी माझा ट्रेड क्लोज करून ट्रेल करून पुढे कंटिन्यू करू शकते. तर तुम्ही इथे बघू शकता आरामात आपल्याला इथे हा ट्रेड आपण एक्झिक्यूट केला होता 11:30ला. ट्रेड आरामात आपला 12पर्यंत क्लोज झाला. आपल्याला 1:1 मिळालं. त्याच्या पुढे जर कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला 1:2 जर फॉलो करायचं असेल तर 50% बुकिंग आणि 50% ट्रेलिंग केलं तरी चालेल. पण स्कॅल्पिंगमध्ये डीके होतं त्यामुळे अर्धा तासापेक्षा जास्त पोझिशन होल्ड नकोय. तर इथे अर्धा तास पण आपला झालाय त्यामुळे तो ट्रेड आपण क्लोज केला तरी चालेल. सेम इथे तुम्ही बघू शकता अगेन 3 कॅन्डलचा सेटअप फॉर्म झालाय. 4th कॅन्डलच्या ओपनिंगला आपण एंट्री करणार आणि 3rd कॅन्डलचा हाय हा आपला एसएल येणार. अगेन 1:1 आणि 1:2 तुम्ही फॉलो करू शकता. रेड कॅन्डल त्याच्यामुळे हा आपला सेलिंग साईड झाला ट्रेड. तर इथे अगेन तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट तुम्ही जर निफ्टीचा ॲट द मनीवाला प्रीमियम घेतला तर इथे आता आपला अगेन 34 पॉईंटचाच एसएल आहे. तो ऑप्शनमध्ये किती एसएल येणार, ऑप्शनमध्ये याचा अर्धा म्हणजे सपोज तुमचा 30चा एसएल आहे तर ऑप्शनमध्ये हा 15 ते 12 पॉईंटचा एसएल येणार. सपोज इथे तुमचा 40चा एसएल येतोय मेन असेटमध्ये किंवा मेन स्पॉटच्या चार्टमध्ये तर प्रीमियमच्या चार्टमध्ये त्याचा अर्धा एसएल होतो. जसं की इथे जर 40 आला तर तिथे तुम्हाला 20 स्टॉप लॉस येणार आणि टार्गेट इथे 80 येते तर तिथे 40 येणार ऑप्शनमध्ये. ते पण तुम्ही ॲट द मनी जर घेतला. जर तुम्ही इन द मनी घेतला तर इन द मनीचा डेल्टा 0.80 असतो. त्या अकॉर्डिंग तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. अगेन तुम्ही इथे बघू शकता आरामात हा आपण ट्रेड घेतला. ट्रेड घेतल्यानंतर आरामात आपल्याला 1:1 आणि 1:2 भेटला. त्याच्या पुढे जर तुम्ही ट्रेड क्लोज करत नसेल किंवा ट्रेल करत नसेल तर 1:1 झाल्यानंतर पोझिशन क्लोज करा आणि फार तर फार हा ट्रेड तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत क्लोज करायचा. तर म्हणजे तिथे तुम्हाला आरामात दोन्ही पण टार्गेट बघायला मिळतात. ज्यावेळेस आपण बाईंग करतो बाईंगला 3 रेड कॅन्डल रिक्वायर असतात. तर त्या 3 रेड कॅन्डल आपण पहिला फाइंड आउट करू. कॅन्डलची साईज आणि वीक थोडी मॅटर करते. इथे तुम्ही बघू शकता इथे कॅन्डलचा साईज एकदम परफेक्ट आहे. वीक पण बॉडीच्या कंपॅरिझन फार कमी आहे तर आपण तिथे फॉलो करू शकतो. तर सिंपल इथे 3 कॅन्डल जेव्हा क्रिएट झाल्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, 4th कॅन्डलच्या ओपनिंगला आपण एंट्री घेणार आणि थर्ड कॅन्डल जी आपली जी आता ह्या केसमध्ये आपली ही फर्स्ट कॅन्डल आहे. ही फर्स्ट कॅन्डलचा आपण एसएल लो प्लॅन करणार. तर अगेन तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 47 to 48 पॉईंटचा एसएल आहे आपला. त्याच्या 1:1 आपल्याला फॉलो करायचा. आरामात अर्धा तासात तो आपला ट्रेड क्लोज होतो. तर आरामात 1:2 आपल्याला मिळाला तो ट्रेड क्लोज करू शकतो. 1:1 नंतर ट्रेलिंग नेहमी लक्षात ठेवा. सेम इथे बघू शकता तुम्ही 1, 2, 3 कॅन्डल्स मिळाल्या. त्या कॅन्डल्स मिळाल्यानंतर आपण जर ट्रेड घेतला, आता रूलनुसार हा ट्रेड 3 कॅन्डलच्या 4th कॅन्डलच्या ओपनिंगला मी ट्रेड प्लॅन केला. तर रूलनुसार तुम्ही जसं मी सांगितलं 2 एसएल येथे प्लॅन करू शकता. सेकंड कॅन्डलचा लो किंवा थर्ड कॅन्डलचा लो. ज्याला रिस्क कमी करायची त्याने सेकंड कॅन्डलचा लो प्लॅन करायचा. ज्याला जो रिस्क अफोर्ड करू शकतो त्याने थर्ड कॅन्डलचा लो एसएल प्लॅन करायचा. तर इथे आपला ट्रेड स्टार्ट झाला. त्यानंतर आपला स्टॉप लॉस 62 पॉईंटचा एसएल आहे आपला. तर आरामात आपल्याला 62 पॉईंटचा बाईंग साईड टार्गेट मिळून गेलं. इथे तुमचं टार्गेट कंप्लीट झालं. ट्रेड हा क्लोज झाला. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ॲक्युरेसी किंवा विनिंग प्रोबॅबिलिटी फार चांगली आहे. फक्त ड्रॉबॅक काय, जर तुम्ही हा ट्रेड अर्धा तासापेक्षा जास्त होल्ड केला तर डीके तुमच्या ऑप्शन बायरचा दुश्मन आहे. तर तो तुमच्या अगेन्स्ट जातो आणि तुमचा प्रीमियम मेल्ट व्हायला स्टार्ट होतो. त्यामुळे तुम्ही अर्ध्या तासात
हा ट्रेड क्लोज केला पाहिजे. जर मार्केट ट्रेंडिंग असेल तर 15 ते 20 मिनिटातच आपलं टार्गेट कंप्लीट होतं. तुम्ही इथे बघू शकता खूप सारे हे सेटअप क्रिएट झाले, त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड करू शकतो. आता ह्या सेटअपमध्ये जर तुम्ही काम करत असेल तर मार्केट क्लोजिंगच्या आधी 15 मिनिट हा सेटअप टोटली अवॉइड करा आणि जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा स्टार्टिंगला 5 मिनिट तुम्ही हा सेटअप अवॉइड करा. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला 3 कॅन्डल बनेपर्यंत वेटच करायला लागतं, तर ॲटोमॅटिक आपले 5 मिनिट अवॉइड होता. तर हा सेटअप इव्हन तुम्ही स्टॉकमध्ये पण फॉलो करू शकता. स्टॉकमध्ये पण सेम रूल असणार, फक्त ज्यावेळेस तुम्ही स्टॉकमध्ये फॉलो करणार तर स्टॉकमध्ये तुम्हाला ही एक गोष्ट फॉलो करायची आहे की ट्रेंडिंगवाला स्टॉक घ्यायचा आणि FNOवाला स्टॉक घ्यायचा, कारण हा स्कॅल्पिंगचा सेटअप आहे. तर सिम्पल तुम्ही इथे बघू शकता 3 कॅन्डलचा आपल्याला सेटअप मिळाला आहे. 3 कॅन्डल नंतर जर मी इथे सेटअप घेतला, आता मोस्ट इम्पॉर्टंट काय, हा स्टॉकमध्ये व्हॉल्यूम वगैरे जास्त पाहिजे. जर व्हॉल्यूम कमी असेल तर स्कॅल्पिंगमध्ये जर मी क्वांटिटी फार जास्त घेतला तर क्लोजिंगला इश्यू नको यायला. तर इथे माझा 9 पॉईंटचा SL येतोय. तो सेम मी जर ॲटलिस्ट मला 9 पॉईंट मिळाले पाहिजे. आरामात 9 पॉईंट मला एकाच कॅन्डलला मिळाले, पण तेवढ्या फास्टली माझा ट्रेड क्लोज पण झाला पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकता ही फर्स्ट कॅन्डल, ही सेकंड आणि थर्ड, ह्या तिन्ही पण कॅन्डलच्या स्ट्रक्चरमध्ये वीक बोथ डायरेक्शनला खूप मोठ्या मोठ्या आहे. तर तो कॅन्डल स्टिक जसं की आपल्याला जसा सेटअप रिक्वायर आहे त्या अकॉर्डिंगने. आता इथे परफेक्टली सेटअप भेटला, पण जसं मार्केट क्लोजिंगच्या वेळेस 3 वाजता हा सेटअप बनला तर आपला ट्रेड टोटली अवॉइड होणार. अगेन इथे तुम्ही बघू शकता 3 कॅन्डल तुम्हाला भेटला. 3 कॅन्डल भेटल्यानंतर हा सेलिंग साईड आपला सेटअप वर्क झाला. इथे आपण एंट्री करणार आणि सेकंड किंवा थर्ड कॅन्डलचा हाय SL प्लॅन करणार. सिम्पल तुम्ही इथं स्कॅल्परवर क्लिक करून तुम्हाला याचा कोणता प्रीमियम घ्यायचा, जसं की याचा ॲट द मनीवाला जर तुम्ही प्रीमियम घेत असाल तर इथं ॲटोमॅटिकली, किंवा तुम्ही कॅशमध्ये करत असाल तर कॅशमध्ये क्वांटिटी सिलेक्ट करायला लागेल. तर इथे 19 पॉईंटचा किंवा 20 पॉईंटचा माझा SL येतो, तर ॲटलिस्ट मला 20 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं. आरामात हा ट्रेड माझा क्लोज झाला. आता हा ट्रेड क्लोज होण्यासाठी तुम्ही बघू शकता 3-3 मिनिटची कॅन्डल आहे, 1 2 3 4 5 6. तर आरामात हा ट्रेड आपला 6 कॅन्डलमध्येच क्लोज झाला. 3 मिनिटचा टाइम फ्रेम आहे, म्हणजे हा ट्रेड अर्धा तासामध्ये आरामात आपला क्लोज होतो. तर हा सेटअप तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तो होप्सो तुम्हाला हा स्कॅल्पिंगचा सेटअप आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि धन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.